आणि याचा हा आकडा पाहिल्यानंतर बाहेरच्या तालुक्यातील लोक म्हणतात की 5 वर्षात एक आमदार एवढं काम कसं देऊ शकतो. ते पेगोनला या भागात गेल्याची चर्चा होती. दौंडची काही मित्र कंपनी आहेत आमच्या, किंवा 5 वर्षात एक आमदार एवढी कामं कशी देऊ शकतो. तरी वस्तुस्थिती आहे. फक्त शोकांतिका एक आहे, ते विकास कामाला बघून लोक आम्हाला मतदान देत नाहीत. त्या टाकळी गावात इतर शोकांतिका आहे, पण लोकांनी काही अडचणीमुळे किंवा काही कारणामुळे होत असेल, पण लोकांनी तरी विकासाला मतदान दिलं पाहिजे. कारण त्या माणसाला हुरूप येतो की आपण बाबा लोकांना कामं दिली तर त्याच्या बदल्यात लोक आपल्याला मतदान देतात. त्यांचा काय स्वार्थ आहे आपल्या गावाचा विकास करण्यात, तर बाबा चला लागलो त्या निमित्ताने तरी लोक आपल्याला स्वीकारतील, मानतील. पण तरीही मामा आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि भविष्यात चांगले दिवस आपल्याला येतील. आता गुरुवे आबा आपल्या बरोबर नसल्यावर बी काही अडचणी निर्माण होतात, पण त्या भविष्यात राहणार नाहीत. आणि मागे जे तुम्हाला मतदान कमी झालंय त्याची आम्ही भविष्यात भरपाई भरून काढू. कारण आम्हाला पण लाजिरवाणी वाटतं की मामा तुमच्याकडे गेले की तुम्ही 5 लाख 10 लाख 15 लाख रुपये सहज देता. आमच्या गावच्या फोटोच्या पिढ्या गेल्या 5 लाख रुपये त्यांच्या कुठल्या आमदारांनी त्यांना दिली नाही. आणि वस्तुस्थिती लोक पाठीमागं बोलतात, ही वस्तुस्थिती त्या गणपती मंदिरासाठी मामा कमीत कमी 4 ते 5 आमदाराकडे या स्थानिक पुढाऱ्यांनी प्रयत्न केलेले. गोळ्याबाई गोष्ट खरी का खोटी सांगा तुम्ही. 4 आमदाराकडे लोकांनी पाठपुरावा केला पण मिळाला नाही. पण संजय बाबा शिंदे हे असे व्यक्तिमत्व आहे, पण त्यांनी आम्हाला विचारलं नाही गोळ्या डॉक्टर आपल्याला गणपती मंदिराला सभा मंडपाला हे द्यायची, निधी द्यायचा आहे म्हणून देऊन टाकला. त्याला विकासाची प्रक्रिया असते. तर मग बोलण्यासारखं नाही, कारण या आनंदाचा सोहळा आहे. आज काही चुकीचं बोलण्यात किंवा काहीतरी बोलणं रडगाणं गाण्याचा अर्थ नाही. तर भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मतदान या गावातून होईल असे मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि जो टाकळीतील भोई समाज आहे तो असा एकमेव समाज आहे की त्या समाजाने ह्याही देशाला आम्हाला सहकार्य केलं. मी त्यांचंही भोई समाजाचंही मी माझ्या वतीने अभिनंदन करतो. आणि पुढील भविष्यात आम्ही कुठेही असो संजय मामाला तुम्ही विकास करून मतदान केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.